गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झालं लेकर काय डिस्टन्स अँड डायरेक्शन चालू होतं आपलं. हो का नाही? बराबर चालू आहे. इथपर्यंत झालं होतं ना याच्या आधी का हे चालू होतं. हो का नाही? जरा चालतो.
झालं का सर्वांचं? काय ते एटचा आन्सर? 1 मीटर ईस्ट सर्वांचं. सेकंड दोन सर्वांचं झालं. कोणाचं नाही आलं आता? आलं का सर्वांचं इकडे? चला लक्ष द्या. काय म्हणते? श्रवण वॉक 5 मीटर टुवर्ड द नॉर्थ फ्रॉम पॉइंट ए. श्रवण कुठून चालला? पॉइंट ए पासून. बरं, पॉइंट ए काढून घेतो. ए पासून कुठे चालला? कुठे चालला? नॉर्थ. किती मीटर चालला? कोणाला भेटला? बी ला भेटला. नंतर काय म्हणते? ही टूक अ राईट टर्न फ्रॉम पॉइंट बी. बी पासून राईट टर्न. कुठे येईल राईट टर्न? राईट टर्न घेतला किती चालला तो? कोणाला भेटला? कोणाला भेटला? सी. सी पासून आणखी कोणता टर्न घेतला? राईट टर्न घेतला. किती मीटरचा घेतला? आता इथून इकडे 5 चाललं, इथून 5 त्याच्या दुप्पटच चालावं लागेल. हे समजत आहे ना? किती चालला तो? 10 चालला. कोणाला भेटला? डी ला भेटला. डी पासून आणखी काय घेतला? राईट टर्न घेतला. किती मीटर चालला? आता वरचं किती आहे? 7 आहे. इथून हा किती चालेल? 6. कोणाला भेटला? ई ला. ई ला भेटल्यानंतर काय केलं त्याचा? अँड वॉक 5 मीटर टू रिच. नंतर श्रवण टूक अ राईट टर्न फ्रॉम पॉइंट ई. ई पासून आणखी राईट टर्न घेतला. किती मीटर चालला? 5 मीटर चालला. 5 मीटर चालल्यानंतर कोणाला भेटला? एफ ला. अशी डायग्राम आली. हो का नाही सर्वांची? सर्वांची विचारलं का? आउट फॉर अँड इन विच डायरेक्शन इज अ पॉइंट एफ फ्रॉम पॉइंट ए. ए पासून एफ कोणत्या डायरेक्शनला आहे म्हणते, आणि डिस्टन्स किती डिस्टन्स? कोणत्या डायरेक्शनला आहे तो? ईस्टला. डिस्टन्स 1. ठीक आहे. नंतर काय विचारलं? व्हॉट वॉज द टोटल डिस्टन्स दॅट द श्रवण? टोटल डिस्टन्स श्रवण किती चालला म्हणते? 5 आणि 7 12 आणि 10 22 इतर आलं. 6 22 आणि 6 28 आणि 5 आहे का? 33 नाही. नाही आहे म्हणून ना. समजलं हो का नाही? वरता येईल पण काय झालं? बरोबर काढा डायग्राम.
समजून सांग ना, तुम्ही विचारा आणि तेव्हा सांगत ना. विचारून घालत तुम्हाला झालं का किती वेळा विचारलं. मग बोला ना, मग माझं बोला तर तो होईल ना. बोलाच नाही तर मग कसं होईल. विचारून आलं ना तुम्हाला कोणाकोणाचं आलं कोणाकोणाचं नाही. झालं का कोणाकोणाला आलं. एकटीला बाकीचे आले का इकडे. नाही काय आलं आमचं. साऊथ ईस्ट. हा याचं पण साऊथ ईस्ट. असं झालं तुमचं आलं काय तिकडे. नॉर्थ वेस्ट. नॉर्थ ईस्ट कुठं लागलं. साऊथ. साऊथ ईस्ट टिक केला तिथं. अधिक दुसरं कोणतं येते बाकीचे 5 ऑप्शन बघितले ना. मला नाही तुम्ही सांगा. नॉर्थ. त्याचं नॉर्थ ईस्ट. कुठं गेलं नॉर्थ ईस्ट. हे नन ऑफ दिस. त्याचं नन ऑफ दिस. काय करू. झालं का. झालं. डायग्राम कोणाला आलीच नाही. नाही आणखी कोणाला नेल डायग्राम. आणलीच नाही. मग आली का मग तुमची डायग्राम. हे नाही. मग सांगा ना नाही माहित तर नाही. आपल्याला दोनच आन्सर पाहिजे इथं. इथं हे कम्प्युटरवर 4 ऑप्शन असतात. तुम्ही रफही ह्याच्यावर OMR शीटचंही असतं ना. त्याच्यावर खोडतोड करू शकत नाही. एक टिक केला तो टिक केला. इथंही CBT वर एक टिक केला कोणता बी करा तो टिक झाला. म्हणजे एक तर हो नाही तर नाही. हो नाही तर नाही हे दोन त्याच्या आन्सर पाहिजे. आलं नाही म्हणजे आलंच नाही. माहित नाही तुम्हाला तर माहित नाही. तुमची डायग्राम राईट आहे रॉंग आहे तुम्हाला माहित नाही तर ते तुमचं आन्सर आलं नाही. मी टिक कराल टिक झालं. सेव्हन नेक्स्ट. सेव्हन नेक्स्ट ऑप्शन टिक केल्यानंच नाही होत. सेव्हन नेक्स्ट टिक लागते. मी का बरं सांगू काय ते. कारण की तुम्ही अर्ध सांगता गोष्टी. झाले बनले तर माहित नाही. मग आले नसेल आन्सर चुकीची असू शकते. कन्फर्म असलं पाहिजे पिक्चर पुढे. ठीक आहे. पहिलं वाक्य काय म्हणते. तुम्हीच वाजा तुम्हीच सांग. काय म्हटलंय. किती फ्रेंड आहे. किती फ्रेंड आहे. हा कोण कोण आहे. स्टँडिंग इन द रँडम. मग पहिलं वाक्य काय म्हणते. ई. आता ईच्या नॉर्थ ईस्ट कोण आहे ते. काळा बरं. सगळे रजिस्टर पाहिले. ईच्या नॉर्थ ईस्ट. ईच्या नॉर्थ ईस्ट बी. कळलं का. सर्वांनी काढलं. ई पासून बी आहे ना कुठं आहे. नॉर्थ ईस्ट. नंतर डी इज 2 किलोमीटर ईस्ट ऑफ ई. काय म्हटलंय. डी कुठं आहे. कोणाच्या ईस्टला. काळा बरं. हा किती मीटर आहे. कळलं का. इकडे काय विचार माझ्या सांग बोला. सांगत आहोत तसं तसं काढा. समजलं नाही तर विचारा सांगा. काहीच नाही. चुकलं नाही पाहिजे. समजलं नाही तर विचारा मी सांगतो. काढू नाही देतो इथं तुम्हाला बोल.
समजलं का? काय म्हटलं, बी हा कुठे आहे? नॉर्थ ईस्ट आहे. कोणाच्या? ईच्या. काढली ती डायग्राम. नंतर ई पासून डी कुठे आहे म्हणते? ईस्टला आहे. किती मीटर आहे? 2 मीटर. काढलं हो का नाही? लाईन काढण्यात अडचण आली का कोणती? नाही. नंतर काय म्हणते, आता काय वापरला इथं? कोणासाठी वापरते? कोणासाठी वापरते? सर्वांना माहित आहे का? माहित नसेल तर सांगा, मग मी पूर्ण एक्सप्लेनेशन देतो. काहीच माहित नाही. माहित नाही. बरं. टू whose whom which. हे WH वाले जे येतात, आता हे वाक्य पहिले समजून घ्या, नंतर ते वाक्य चालू कुठून झालं? वर्ड कुठून चालू झालं? इथून चालू झालं. कोणापासून? फर्स्ट पर्सन कोण आहे? फर्स्ट पर्सन कोण आहे? वाक्य कुठून चालू झालं? कोणापासून चालू झालं? टी पासून. इथं फुल स्टॉपला ते वाक्य आधीच संपलं, इथून चालू झालंय दुसरं. डी हा फर्स्ट पर्सन आहे, जी हा काय आहे त्या वाक्यातला? सेकंड पर्सन. नंतर इथं कोण आला? हु आला. जेव्हा WH वाले येतात, जेव्हा WH वाले येतात ज्या पर्सनला लागू त्याच्यासाठी विचारलं, म्हणजे सेकंड पर्सन साठी. म्हणजे डायरेक्ट जर हु 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 विच हे इथून काढून टाकलं, ई वाचलं, ई इज द 6 किलोमीटर वेस्ट ऑफ ए, मिनिंग होत. ठीक आहे. नंतर आता मी फर्स्ट पर्सन साठी काय आहे ते? फर्स्ट पर्सन साठी अँड, बट, इज हे येतात फर्स्ट पर्सन, हे येतात सेकंड. हे कोणासाठी येतात? बट अँड इज हे कोणासाठी? फर्स्ट पर्सन साठी. हु 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 विच हे कोणासाठी येतात? सेकंड. आता बट अँड इज असतो तर इथं, मग इथं कोणाला असतं? बट अँड इज असतो तर डी. मग डी पासून इकडे इकडे रीड करावं लागलं असतं. डी इज किती म्हटलंय तुला? 6 किलोमीटर वेस्ट ऑफ ए. पण आता कोण विचारलंय? हु विचार, म्हणजे कोणाला विचारलं ते? ई बद्दल बोललेले आहे. ठीक आहे, समजलं ना? आता ई कुठं आहे म्हणते? वेस्टला. कोणाच्या वेस्टला? काढा एच्या वेस्टला बी काढा, ई काढा. एच्या वेस्टला ई किती मीटर? 6 मीटर. ई तर आहेच तुमच्या जो आलेला. ई वेस्टला दाखव ना. कोणाच्या? एच्या. ई आहे तुमच्याजवळ. ई पासून ए पासून ई दाखवा बघतो. 6 मीटर. बरोबर बघा बरं, काढली का तुम्ही बरोबर? त्याचं काय पाहता? त्याची चुकले आहे सगळ्याच्या. स्वतः विश्वास ठेव ना. तुम्हाला दुसऱ्यावर लय विश्वास आहे, दुसऱ्यानं जे म्हटलं ते आपण करू. स्वतःवर तर ठेवा. त्याचे चुकले आहे डायग्राम, तुम्ही त्याच्यात पाहता तशीच तुम्ही करता. ते नाही, बारीक अशी नजर फिरून त्याच्यावरती काढू. झालं का? एच्या वेस्टला कोण आहे? ई आहे. ई आपल्याजवळ आहे, ऑलरेडी आलाय एच्या वेस्टला. ठीक आहे. सी इज टू द नॉर्थ वेस्ट ऑफ डी. सी कुठं आहे? नॉर्थ वेस्ट आहे. कोणाच्या? डीच्या. आता कोणाला? अँड. अँड कोणासाठी येते? फर्स्ट पर्सन साठी. म्हणजे सी इन इन द लाईन ऑफ ईबी. सी कोणाच्या लाईनवर आहे ते? ईबीच्या लाईनवर आहे. सी कोणाच्या लाईनवर आहे? ईबीच्या. पण डीच्या कुठं आहे? नॉर्थ वेस्ट आहे. नंतर कोण आहे? डी इज 4 किलोमीटर साऊथ ऑफ बी. बीच्या साऊथला कोण आहे? डी आहे, 4 किलोमीटर. झालं? झालं?
पहिल्याचं काय आहे ते? ते झालं का? कोणतं आहे ते? आलं का आता? आलं का नॉर्थ ईस्ट? आता याच बी पासून ए कोणतं आहे ते? साऊथ ईस्ट. कुठं आहे साऊथ ईस्ट? त्याच 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 आलं आता? आता समजलं? त्याला लक्ष दे. काय म्हटलंय? फाईव्ह फ्रेंड आहे. बी इज नॉर्थ ईस्ट ऑफ ई. ईच्या नॉर्थ ईस्ट. ई आहे. ई काढला. नॉर्थ ईस्ट कुठे आहे ते? इथं. कोण आहे? बी. ईच्या नॉर्थ ईस्ट कोण आहे? बी. त्याचा डिस्टन्स दिलाय का? नाही. डी इज 2 किलोमीटर ईस्ट ऑफ ई. ईच्या ईस्टला. ईच्या ई आला पॉइंट. ईच्या ईस्टला किती मीटर? कोण आहे? डी आहे. हू कोणासाठी वापरला? ई साठी. ई इज 6 किलोमीटर वेस्ट ऑफ ए. एच्या वेस्टला म्हणजे ए पासून वेस्ट साईडला म्हणजे ए असा इथं येईल. एच्या वेस्टला कोण आहे? डी आहे. ई आहे. किती? 6 मीटर. 2 मीटर आलेला आहे. इथं किती रे? 4 मीटर. सी इज द नॉर्थ वेस्ट ऑफ टी. डीच्या नॉर्थ वेस्ट सी आहे. अँड द लाईन ऑफ ईबी. ईबीच्या लाईनवर कोण आहे? सी. डीच्या नॉर्थ वेस्ट आहे. नॉर्थ वेस्ट लाईनवर कोणाच्या? ईबीच्या. डी इज 4 किलोमीटर साऊथ ऑफ बी. बीच्या 4 किलोमीटर साऊथला कोण आहे? डी. कळलं? कोण विचारलं? सी कोणत्या डायरेक्शनला आहे? म्हणते ए पासून. ए पासून सी नॉर्थ वेस्ट. नंतर ए कोणत्या डायरेक्शनला? बी पासून. बी पासून ए कोणत्या डायरेक्शनला आहे? साऊथ ईस्ट. नंतर डी आणि एचं डिस्टन्स आणि शॉर्टर डिस्टन्स बी आणि ए. बी आणि एचं तसं डिस्टन्स किती आलं? किती आलं? √32. नंतर इकडे बी आणि ईचं डिस्टन्स किती आलं? बी आणि ईचं √20. इथं आहे का? नाही. काय ते? समजलं का आता? लय तुम्ही असं म्हणता अर्थ करता कधी. त्याला वाटतं संपली. शाळा संपली. बरोबर सॉल्व.
आला का? काय आहे ते? फर्स्टचं काय आहे ते? सेकंड, थर्ड, थर्ड, नॉर्थ ईस्ट. झालं का सर्वांचं? कॅन नॉट बी डिटर्म. वरती ती कळाला किती काय मग जॉईन करा तुम्ही वरती. चला ठीक आहे सांगू काय? 2 मिनिटं. झालं. त्याला लक्ष द्या. काय ते 8%. किती पर्सन आहे? 8. कोणापासून आता आवाज ना करू, लक्ष द्या. किती? कोणापासून? एम पासून टी पर्यंत. एम एन ओ पी क्यू आर एस टी आर स्टँडिंग इच अदर फ्रॉम सच अ वे दॅट ओ इज अ 20 मीटर अपार्ट फ्रॉम एन. काय म्हटलं त्यांनी? त्याचा अर्थ काय होते? कुठं आहे? कोणापासून? एन पासून कोण किती आहे? 20 मीटर आहे. असंच म्हटलं वेस्ट कडे, हो का नाही? नंतर काय म्हटलं? एन इज अ 30 मीटर साऊथ विथ रिस्पेक्ट टू एम. आता एम पासून एन कुठं आहे म्हणते? एम किती मीटर? त्याला एम खाली घेतला पण कोरोना पासून तर घेतला. And the n is a 30 meter south with respect to m. M is a 40 meter west respect to q. q पासून m कुठं आहे म्हणते? 40 मीटर वेस्ट. नंतर काय म्हटलं? p is a 50 मीटर टुवर्ड द साऊथ विथ रिस्पेक्ट टू q. q च्या 50 मीटर साऊथला कोण आहे? कोण आहे? p आहे. किती मीटर? 50 मीटर. नंतर काय म्हणते? r is a 15 मीटर अपार्ट फ्रॉम s टुवर्ड द नॉर्थ. आता यस इथं जॉईन करायला आहे तर कोणी आपल्याकडे नाही, मग यसची डायग्राम काढून दे. यसच्या नॉर्थला कोण आहे? आर आहे. किती मीटर आहे? टी इज 20 मीटर ईस्ट विथ रिस्पेक्ट टू यस. यसच्या टी किती आहे म्हणते? 20 मीटर ईस्ट. हो टी. नंतर काय म्हणते? आर इज 40 मीटर वेस्ट रिस्पेक्ट टू पी. पी पासून आर कोण कुठं आहे म्हणते? किती मीटर? हा कोण होता आपला? पी. पी पासून आर कुठं आहे म्हणते? 40 मीटर. म्हणजे आर आला आपल्याजवळ. ही डायग्राम इथं ऍज इट इज पुटअप करता येते. 15 मिनिटं कोणा? यस आहे. यस पासून 20 मीटर कोण आहे? आली अशी डायग्राम, हो का नाही? सांगतो तेव्हा लक्ष देत जा. इन विच डायरेक्शन इज द क्यू स्टँडिंग विथ रिस्पेक्ट टू आर.
आर पासून क्यू कोणत्या डायरेक्शनला? आर कुठं? आर पासून क्यू कोणत्या डायरेक्शनला येते? नॉर्थ ईस्ट. नंतर इफ वन मोर पर्सन यू इज स्टँडिंग टुवर्ड द साऊथ वेस्ट ऑफ पी, पी च्या साऊथ वेस्ट कोण आहे ते? कुठं घेऊ? जर इन विच डायरेक्शन इज द टी विथ रिस्पेक्ट टू यू, यू पासून टी सांगा आणते कोणत्या डायरेक्शन? यू पासून टी सांगता येते का? नाही. काय ते? कॅनॉट बी डिटर्मिन. व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ ओ विथ रिस्पेक्ट टू यस? यस पासून ओ ची डायरेक्शन सांगा. यस पासून ओ ची डायरेक्शन कोणती येते? नॉर्थ ईस्ट. ठीक आहे, आलं का? समजलं का? हो का नाही? ठीक आहे, थांब. ठीक आहे, थांब. ओके, थँक्यू, हॅव नाईस डे.